हा, आवाज येतोय क्लिअर? Yes. Okay, so Article 15(5), provision for reservation of backward SC, ST classes in educational institutes. So 93rd Constitutional Amendment Act जो आहे, तर त्यातून आपल्याला आर्टिकल 15(5) आहे. Then Article 16, equal opportunities. Article 16 is talking about the equal opportunities in the employment. कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती प्रकारचे रिझर्वेशन दिलेले आहेत आपल्याला ते समजून घ्यायला हवं. त्यातून आपल्याला काही मिसकन्सेप्शन जे आहेत आपले तर ते दूर होतील. तर सुरुवातीला आपण हे पाहूया की कॉन्स्टिट्यूशन मध्ये 4 प्रकारचे आपल्याला इथे रिझर्वेशन पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज विच वन? पॉलिटिकल रिझर्वेशन, राईट. पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे तर ते आपल्याला यापुढे पाहणार आहोत आपण की कोणत्या आर्टिकलशी रिलेटेड आहे ते. देन सेकंड वन इज एज्युकेशन, रिझर्वेशन इन एज्युकेशन. तर रिझर्वेशन इन एज्युकेशन रिलेटेड टू आर्टिकल 15, राईट. फर्स्ट वन इज पॉलिटिकल रिझर्वेशन, सेकंड वन इज एज्युकेशन, रिझर्वेशन इन एज्युकेशन, थर्ड वन इज रिझर्वेशन इन जॉब, राईट. तर जॉब मध्ये जे रिझर्वेशन आर्टिकल 16 रिलेटेड टू दॅट, इक्वल ऑपॉर्च्युनिटी ऑफ एम्प्लॉयमेंट, तर त्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ते आर्टिकल जे हाऊ इट रिलेटेड टू द जॉब. त्यानंतर चौथं जे आहे तर ते रिझर्वेशन इन प्रमोशन, ज्याच्यावरती आता सध्या आपण न्यूज पाहतोय, वेगवेगळे जे काही मुद्दे मांडले जात आहेत वादी प्रतिवादी दोन्ही बाजूंनी, तर ते त्याच्याशी रिलेटेड काही केसेस पण आहेत. जसं नागराजन एन नागराज केस जी होती, एन नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2006 ची जी केस, इट इज रिलेटेड टू दॅट. त्यानंतर सम ऑफ द प्रोव्हिजन्स जे पाहतो आपण की आर्टिकल 29 जे आहे फंडामेंटल राईट्स मध्ये आपलं, ते आर्टिकल 29 टॉक्स अबाउट द प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. मायनॉरिटी कम्युनिटी जे आहे आपल्याकडे, मायनॉरिटी कम्युनिटी आयडेंटिफाय केल्या गेलेल्या आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या स्टडी होऊन, तर त्यांच्या इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी आर्टिकल 29 आहे. तर त्यानंतर आर्टिकल 46 इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू रिझर्वेशन व्हेन वी आर डिस्कसिंग अबाउट रिझर्वेशन. दॅट इज प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड अदर वीकर सेक्शन्स. इथे आपल्याला ते अदर वीकर सेक्शन ऑल्सो मेन्शन्ड हिअर. आणि देन आर्टिकल 243. आर्टिकल 243 काय, याच्यामध्ये आपल्याला 3 व्हेन पॉलिटिकल रिझर्वेशनच्या रिलेटेड आहे. तर आपल्याकडे जे काही 3 टियर सिस्टीम आहे आणि आपल्याकडे पॉलिटिकल रिझर्वेशन जे पाहायला जातात त्याच्यामध्ये एक आहे लोकसभा, त्यानंतर राज्यसभा, राज्यसभा नाही, लोकसभा, स्टेट लेजिस्लेचर, आपलं जे काही स्टेट विधानसभा ज्याला म्हणता येईल आपल्याला, तर स्टेट लेजिस्लेचर मध्ये जे काही रिझर्वेशन आहेत तर ते, आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे रिझर्वेशन आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे 3rd टियर सिस्टीम, पंचायत राज मध्ये जे रिझर्वेशन आहेत, तर आर्टिकल 243 इज रिलेटेड टू दॅट. पंचायत राज मधले रिझर्वेशन असतील किंवा आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे इलेक्शन असतात त्याच्यामध्ये जे काही पॉलिटिकल रिझर्वेशन दिलेले आहे, तर दॅट इज रिलेटेड टू युअर आर्टिकल 243. देन लोकसभेशी जे काय आहे रिलेटेड, तर आर्टिकल 330 ते 35 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल की रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर शेड्यूल कास्ट, रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स इन द हाऊस ऑफ पीपल. हाऊस ऑफ पीपल कोणता आहे मग आपला? संसद. इन द हाऊस ऑफ पीपल, तर आर्टिकल 330. Article 331 talks about the reservation of Anglo-Indian community in the House of People. Then Article 332 of the Indian Constitution is related to reservation of seats for scheduled castes and scheduled tribes in legislative assemblies.
ऑफ द स्टेट, जे राज्याच्या ज्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये जे काही रिझर्वेशन आहे तर ते रिलेटेड ऑफ आर्टिकल 32. देन आर्टिकल 333 representation of the Anglo-Indian in the community of legislative assemblies of the state. राज्य विधानसभा मध्ये अँग्लो इंडियन कम्युनिटीचं जे काही प्रतिनिधित्व आहे त्याच्याबद्दल आर्टिकल 333. देन रिझर्वेशन ऑफ सीट्स and special representation to cases after certain period. हा आर्टिकल 334. आता इथे एक लक्षात घ्या की रिझर्वेशन 10 वर्षांसाठी होतं आणि मग ते पुढे वाढवत गेलं आणि असे आपल्याला बरेचसे डिस्कशन्स ऐकायला मिळतात आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो किंवा आपण ज्या बॅकग्राऊंड मधून येतो. तर आपल्याला असं सांगितलं जातं की रिझर्वेशन 10 वर्षासाठी आहे आणि मग 10 वर्षानंतर. पण इथं मी जे डिस्कस केलं आता की रिझर्वेशन किती टाईपचे आहे, तर फर्स्ट इज पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, देन रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन इन जॉब. बरोबर आहे. अपलिफ्टमेंट करायची ना आपल्याला एखाद्या बॅकवर्ड क्लासची, तर ह्या 3 फॅक्टर वरती काम केलं पाहिजे. देन ओनली वी कॅन पार्टिसिपेट देम इन द मेन स्ट्रीम. जर त्यांचे अपलिफ्टमेंट ह्या 3 फॅक्टर मुळे झाले, एज्युकेशन मुळे, जॉब मुळे आणि पॉलिटिकल पार्टिसिपेशन मुळे, देन ओनली दे कॅन कम्पीट विथ अदर्स. तर रिझर्वेशन 10 वर्षांसाठी आहे तर ते पॉलिटिकल रिझर्वेशन होतं फक्त. पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे तर ते 10 वर्षांसाठी होतं. परंतु आपल्या देशामध्ये आपल्याला लक्षात आलं की बाबा 10 वर्षाच्या काळामध्ये व्हॉट एव्हर द development and the progress was expected after independence, it is not achieved in the particular community or group. तर त्यामुळे that reservation टाइमली जे काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाला तर टाइमली 10 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घेऊन तर त्या जे काही डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला दिसून नाही आली त्या ज्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलंय त्यांच्यामध्ये, म्हणून मग ते पुढे 10 वर्षासाठी परत एक्सटेंड करण्यात आले. तर that 10 years limit or 10 years cap is only related to your political reservation. Then Article 335 claims of scheduled caste and scheduled tribes to services and posts. Article 336 special provisions of Anglo-Indian community in certain services. And त्यानंतर आर्टिकल 338, Article 338, that is very important, related to the commissions. तर आर्टिकल 338 National Commission for Scheduled Caste, National Commission for Backward Class, Article 338B, आणि Article 340 Appointment of a Commission to investigate the condition of the backward class. तर प्रोसेस काय आहे की अपॉइंटमेंट करायची कमिशनची. अपॉइंटमेंट केल्याच्या नंतर that commission can give recommendation on the basis of the study to identify the backwardness of the particular community. Article 340, Article 341 for the scheduled caste, appointment of the commission for scheduled caste, and Article 342 is for scheduled tribes. तर हे 340चं आर्टिकल जे आहे तर त्याच्या आधारे आपल्याला ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे तिथे आपल्याला इथं कोरिलेट करता येईल की मंडल कमिशन जे आलं मग ते कमिशन आपल्याला इथं अपॉइंट केलं, आपण अपॉइंट केलं त्या कमिशनने मग वेगवेगळे रिपोर्ट त्यांचे सादर केले आणि त्या रिकमेंडेशनच्या बेसिस वरती मग आपल्याला रिझर्वेशन 1992च्या काळामध्ये मग व्हीपी सिंग पाहिले आपण, नरसिंह राव आले 1992च्या काळामध्ये, आणि मग ओबीसीचं रिझर्वेशन जे आहे तर ते क्रिमिलियरची जी अट होती त्यावरती देण्यात आलं. मग क्रिमिलियरचा क्रायटेरिया पण पुढे आपण डिस्कस करूया. तर आर्टिकल 342 जे आहे, आर्टिकल 342 ए सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हे इथे डिफाईन करतं आर्टिकल 342 ए. आता प्रेझेंट सिनारिओ मध्ये आपण एक लक्षात घेऊया की प्रेझेंट सिनारिओ मध्ये एज्युकेशन मध्ये जे रिझर्वेशन आहे दॅट इज गोइंग ऑन. सेकंड थिंग इज जॉब मध्ये जे रिझर्वेशन आहे दॅट इज ऑल्सो गोइंग ऑन.
पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, दॅट इज ऑल्सो एक्सटेंडेड बाय द कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट अँड इट इज ऑल्सो देअर. आणि चौथं जे रिझर्वेशन आहे ते पॉलिटिकल रिझर्वेशन इन प्रमोशन, तो एक मुद्दा. आता प्रेझेंट सिनारिओ मध्ये आपल्याला लक्षात येईल की 2019 मध्ये लास्ट 2 इयर्स अगो 10% वीकर सेक्शन साठी इकॉनॉमिकली सगळ्यांची जी मागणी होती, ज्यांना रिझर्वेशनचा लाभ नाही मिळत, त्यांची मागणी काय होती की इकॉनॉमिक वीकर सेक्शन वरती. ही मुळात मागणीच पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. आणि याच्यामध्ये मागणी, आता आपण आतापर्यंत जे डिस्कस केलं त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल, सुरुवातीला रिझर्वेशन मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बॅकवर्ड क्लास जो आहे तो बॅकवर्डनेस आयडेंटिफाय करावं लागणार आहे. बॅकवर्डनेस आयडेंटिफाय कसा होणार आहे, बॅकवर्डनेस आपल्याला 2 फॅक्टर दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनने. आर्थिक आधारावरती कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन द्या बोलते का? नाही बोलत. का नाही बोलत? बिकॉज द Constitution talks about 2 main factors of backwardness, that is social backwardness and second one is educational backwardness. तर ह्या 2 गोष्टींचा फॅक्टर सोडून आपण तिसरा मुद्दा पॉलिटिसाइज केला, तो म्हणजे इकॉनॉमिकल आधार, म्हणजे ज्याला आर्थिक आधार आपण म्हणतो. आर्थिक आधारावरती आरक्षण द्या, ही जी मागणी आपल्याकडे समाजामध्ये आलेली दिसते, ती पॉलिटिकली मोटिवेटेड मागणी आली आणि ज्याला कॉन्स्टिट्यूशनल बेस नाही. मग आपण पाहतोय की व्हॉट इज हॅपनिंग नाउ, गव्हर्नमेंट when the elections are there, government is showing that we are giving reservation to particular group, but after some times it is challenged in the Supreme Court on the basis of constitutional provisions. The constitutional provisions is talking about 2 main factors. First factor is social backwardness, second factor is educational backwardness. But apart from these 2 factors, we are demanding the reservation on the basis of third factor, which is not enlisted in the constitution, that is the base economic. But why it is not given on, reservation is not given on the basis of economics और आर्थिक आधारावरती आरक्षण का दिलं जात नाही, याच्या मागे एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात 2 फॅक्टर्स लक्षात घेतले पाहिजेत आपल्याला, म्हणजे हा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. द फर्स्ट थिंग इज दॅट की कॉन्स्टिट्यूशनने सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस सांगितलं, कारण त्याचं रिझन असं आहे की डिस्क्रिमिनेशन, यू कॅन फाइंड डिस्क्रिमिनेशन. तर डिस्क्रिमिनेशन जे होतं, तर ते डिस्क्रिमिनेशन आर्थिक आधारावरती होतं का? डिस्क्रिमिनेशन होतं ते आर्थिक आधारावरती होतं का? तुमच्याकडून मला रिप्लाय येऊ द्या. स्पीक एव्हरीवन. डिस्क्रिमिनेशन जे झालं इतिहासामध्ये किंवा आता पण होतं सध्या, तर ते आर्थिक आधारावरती होतं का? सपोज आता तुम्ही आता जेवढे लोक अटेंड करतात वेबिनार, सर कधी कधी होते सर, इकॉनॉमिक यांनी पण आर्थिक यांनी पण होते कधी कधी. जसं जर कोणी EWS कॅटेगरी मधून असेल तर त्यांना रिझर्वेशन त्याच्यासाठीच पाहिजे असते. नाही, व्हॉट आय एम आस्किंग, डिस्क्रिमिनेशन, आय एम टॉकिंग अबाउट द डिस्क्रिमिनेशन. तर डिस्क्रिमिनेशन हे आर्थिक आधारावरती होतं का? आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्यापैकी एखादे मुलगा किंवा मुलगी, दोघांना कुणालाही तुमच्यापैकी एखाद्या, आज जेवढे तुम्ही अटेंडी आहे तिथे, त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला जर लग्न करायचंय, 1 वर्षांनी म्हणा, उद्या करायचंय, 1 महिन्यानी करायचंय, लग्न जर करायचंय, तर तुम्ही आता तुमच्या कास्टच्या व्यतिरिक्त व्यक्तीसोबत लग्न करू शकणार का? जेवढा नॉर्मल विवाह होतो त्या पद्धतीने होईल का? नाही सर, नाही होणार का? म्हणजे आता इथं आर्थिक आधार घ्या, तुमची आर्थिक परिस्थिती खूप उत्तम आहे आणि समोरचा व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या जातीचा आहे किंवा बॅकवर्ड क्लासचा आहे,
किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या जातीचा आहे आणि त्याचीही आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, परंतु तुम्ही लग्न करू शकता का त्या व्यक्तीसोबत? कोणी मुलगा किंवा मुलगी तुमच्यापैकी? सहजासहजी नाही करू शकत. कारण का? कारण तिथं आर्थिक आधार आपण बेस धरत नाही. डिस्क्रिमिनेशन जे होतं ते आर्थिक आधारावरती नाही होत. डिस्क्रिमिनेशनचा जो बेस आहे तो सोशल आहे. सोशल जे सामाजिक स्ट्रक्चर आपण मगाशी डिस्कस केलं ऍट द स्टार्ट ऑफ द सेशन, जे सामाजिक स्ट्रक्चर आपण सोसायटीचं डिस्कस केलं, तर ते दॅट इज द रिझन की आपल्याकडे डिस्क्रिमिनेशनचा जो बेस आहे तर तो सोशल आहे, ना की एज्युकेशनल आहे. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या की इथे प्रेझेंट सिनारिओ मध्ये आपण पाहतोय 2019 मध्ये जे इकॉनॉमिक विकर सेक्शन साठी जे ते, आता याच्यात आणखी एक फॅक्टर दुसरा कोणता आहे की 50% ची जी कॅप लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी केसमध्ये काय सांगितलं 1992च्या काळाच्या जवळपासच्या काळामध्ये, की इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की 50% वरती रिझर्वेशन नाही गेलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता इकॉनॉमिक विकर सेक्शनला जर रिझर्वेशन दिलं तर इट क्रॉस द लिमिट ऑफ द 50%. So which is unconstitutional or you can say the violates the decision of the Supreme Court. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट काय सांगितलेली आहे याच्यामध्ये की जे काही फॅक्टर्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत, क्रायटेरिया, फॅक्टर्स नाही म्हणता येईल, क्रायटेरिया जे म्हणता येईल आपल्याला, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये 10% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोण एलिजिबल आहे याचा एक क्रायटेरिया, त्याच्यामध्ये 5 पॉइंट सांगितले. त्याच्यामध्ये एक सांगितलं की म्हणजे जे काही नॉन क्रिमिलियरला लागू आहे तेच पॉइंट आहेत की 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असावं, त्यानंतर पर्टिक्युलर लिमिटच्या वरती त्याचं घर नसावं 1000 स्क्वेअर फीटच्या पेक्षा जास्त जागेचं, किंवा मग जमीन किती असावी, ह्या सगळ्या गोष्टीचा. बरोबर आहे, येतं लक्षात? येस सर. हा, तर हे जे इकॉनॉमिक बेसवरती, आर्थिक आधारावरती जे आपण बोलतोय किंवा गव्हर्नमेंटने जे रिझर्वेशन दिलेलं आहे ते का सस्टेन करू शकत नाही? कारण त्याचे फॅक्टर्स असे आहेत की आता एक मला सांगा, आता समजा तुमच्यापैकी आता प्राची आहे, तर प्राचीचं 2020 या सालाचं वार्षिक इन्कम जे आहे तर ते 6 लाख रुपये, बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल. तर प्राचीचं 2020चं इन्कम किती आहे? 6 लाख रुपये. शी इज एलिजिबल अंडर दिस क्रायटेरिया टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस रिझर्वेशन पॉलिसी. 10% रिझर्वेशन आहे फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन. परंतु प्राचीचं 2022चं उत्पन्न जे आहे तर ते 10 लाख रुपये. आता एलिजिबल आहे का? नाही सर. आलं लक्षात? प्रॉब्लेम कुठे येतोय? आलं का लक्षात? इकॉनॉमिक, आर्थिक आधारावरती रिझर्वेशन देताना आपण जे बोलतोय, आर्थिक आधार हा कन्सिस्टंट नाहीये अँड इट कॅन बी चेंज्ड. आता आज माझ्याकडे जर 10 एकर जमीन आहे तर मी एलिजिबल नाहीये, परंतु काही काळानंतर त्या जमिनीचं डिवायडेशन झालं आणि नंतर मग 5-5 एकर, नंतर 2-2 एकरच राहिली प्रत्येकाच्या वाट्याला, तर त्यावेळेला ते इलिजिबल आहेत. परत त्यांनी नवीन जमीन घेतली, परत 10 एकर ऍडिशन झाली, तर ते परत एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचा बदलून जाईल. सो इट इज देयर इज नो कन्सिस्टन्सी इन दिस डिसिजन अँड रिलेशनशिप जी आपल्याला इथे पाहायला मिळते, तर हे कुठंतरी चेंज करायला हवं. म्हणजे आर्थिक आधारावरती जे व्हॅलिड मागणी होत नाहीये किंवा ते लॉ ऑफ कोर्ट मध्ये सस्टेन करू शकत नाहीये. दीज आर सम लूप होल्स इन दिस प्रेझेंट सिनारिओ. तर त्याच्यावरती दॅट इज वाय ऑल द पॉलिटिकल पार्टीज और सोशल ग्रुप्स और कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज has to work on the factors given in the enlisted in the constitution, that these are
social backwardness. This has to identify the social backwardness of the community. It has to identify the educational backwardness of the community. आता दोन याच्या पलीकडे आपण दोन गोष्टीवरती बोलूया आपण आणखी, दॅट इज आउटकम अँड आउटपुट. आता एक लक्षात घ्या की रिझर्वेशन पॉलिसी बद्दल आपण जेव्हा डिस्कस करतो तर त्याचं आउटपुट पण लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे. आता नंतर सगळ्या गोष्टी इथं आता एवढा कमी वेळ डिस्कस करणं नॉट पॉसिबल. आय विल प्रोव्हाइड यू सम डिटेल्स अबाउट द सम रिसर्च बेस्ड रिपोर्ट्स. काही रिपोर्ट्स आहेत की त्याच्यामध्ये आउटपुट आणि आउटकमचा स्टडी केला गेला की रिझर्वेशन पॉलिसी खरंच किती हेल्पफुल राहिली आणि त्याच्यामुळे काय. आता एक लक्षात येईल आपल्याला की आज देशामध्ये, आता अमेरिकेचं एक उदाहरण घेऊया. अमेरिकेमध्ये काळा गोरा हा जो वाद आहे, रेसिझम, रेस बेस्ड, तर तिथे जे काही म्हणजे आता तिथं डिप्राइव्ह क्लास कोण झाला, जे काही श्वेतवर्ण लोक आहेत, तर दे आर अफेक्टेड पीपल. They want upliftment and their upliftment can be done only through the policy of reservation or affirmative actions, we can say, instead of reservation. तर तिथे you will find in the court of US all the judges of the Supreme Court who are going to give the decision for affirmative in the favor of affirmative action are related to the whites, ज्यांना आपण गोरे म्हणतो, की गोरा आणि श्वेतवर्ण असा जो वाद आहे तिथे. तर तसंच आपल्याकडे पण दिसतं, आपल्याला पाहायला मिळतं की आउटकम बद्दल जेव्हा किंवा आउटपुट बद्दल जेव्हा बोलतोय आपण, तर रिझर्वेशन मध्ये आज देशामधल्या जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत, टॉप रँक सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण, तर त्या टॉप रँक सर्व्हिसेस मध्ये इन्क्लुजन जे आहे, टॉप रँक सर्व्हिसेस मध्ये इन्क्लुजन ज्या कम्युनिटीजला रिझर्वेशन दिलं गेले, एक स्टडी झालेला आहे, त्या स्टडीमध्ये असं फाउंड झालेलं आहे. मी त्या स्टडीचे डिटेल्स नंतर देईल तुम्हाला, त्याच्या टायटल वगैरे किंवा कोणी घ्या. तर त्याचं रिझन असं आहे की त्यात सांगितलेलं आहे की टॉप सर्व्हिसेस मध्ये रिझर्वेशन मधून येणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे. अँड क्लास 3 आणि क्लास 4च्या ज्या सर्व्हिसेस आहेत, क्लास 3 आणि 4 मध्ये काय येतात सर्व्हिसेस, मग सफाई कामगार जे क्लास डी मध्ये येतात, त्याच्यामध्ये हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द अराउंड 40 पेक्षा जास्त पर्सेंटेज फक्त एका कम्युनिटीचं आहे. तर ते कोणत्या रिझर्वेशन घेणाऱ्या कम्युनिटीचा. मग आपल्याला इथे पाहायला पाहिजे की पॉलिटिकल रिझर्वेशन बद्दल पण जेव्हा बोलतोय आपण, तर पॉलिटिक्स मध्ये पण आज त्या प्रमाणात प्रतिनिधित्व वाढलेलं नाहीये त्या समाजाचं, असे काही रिसर्च सांगतात. त्यानंतर एज्युकेशन, IIM, IIT वगैरे, एम्स किंवा आणखी दुसऱ्या काही हायली प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. सो इफ यू analyze the data of these institutions, data of the admission, you will find that there is a very less percentage of the scheduled caste, scheduled tribes and OBCs there in that admission process. त्याच्यानंतर IAS, IPS सेक्रेटरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे सेक्रेटरी, ह्या सर्व ज्या मोठ्या क्रीम पोस्ट आहेत त्याच्यात जर पाहिलं, यू विल फाइंड देर इज व्हेरी लेस नंबर ऑफ, नाकच्या बरोबर आहे म्हणलं तरी हरकत नाही, तर तेवढं पर्सेंटेज तिथे आपल्याला पाहिजे. आता जिथं रिझर्वेशन नाहीये, जिथं सुप्रीम कोर्टाचे जजेस, इथं देर इज नो रिझर्वेशन फॉर दिस पोस्ट. चीफ जस्टिस जे आहेत, तर भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण जर अभ्यास केला, इफ यू गो थ्रू द डेटा ऑफ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सो हाऊ मेनी दे बिलॉंग टू द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब्स और ओबीसीज, किती लोकांना त्याचे बेनिफिट मिळाले किंवा किती लोक तिथपर्यंत त्या पदापर्यंत पोहोचू शकले. सुप्रीम कोर्ट मध्ये टुडे यू विल फाइंड देर आर लॉट ऑफ, there is much number of lawyers belonging to SCs and STs, but if you analyze the data of the Chief Justice of India since 1950s to till now, so you will not find the growth of these communities.
आणि असे बरेचसे सेक्टर आहेत प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण, जिथं आपण आता बघतो की तिथे पण पार्टिसिपेशन जे आहे, एंटरप्रेन्योरशिप मध्ये पण बघतोय तिथं पण पार्टिसिपेशन जे आहे, तर देर इज व्हेरी लेस नंबर. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये, आता रिझर्वेशन मध्ये कोण कोण येतं, तर त्यातील एससी, एसटी, शेड्यूल कास्ट किती आहेत भारतामध्ये? जसं मी बोललो की अराउंड 6,000 प्लस कास्ट आर देअर इन आवर कंट्री. सो शेड्यूल कास्टचा पर्सेंटेज किती आहे? अराउंड 10-15% जवळपास रिझर्वेशन शेड्यूल कास्टला दिलं जातं, बरोबर आहे. आता 2021 चे सेन्सस होणार होते, अप्रॉक्सिमेटली देर इज अ नंबर विल चेंज. 19% जवळपास ते पॉप्युलेशन गेलेलं आहे. तर कॉन्स्टिट्यूशन ज्या वेळेला इम्प्लिमेंट केलं गेलं, तिथून त्याला बेस जो द बेस वॉज कन्सिडर्ड फ्रॉम द कास्ट सेन्सस ऑफ 1931. टुडे इट्स 2021. सो देर इज अ गॅप. या गॅप मध्ये जे काही पॉप्युलेशन इन्क्रीज झालेलं आहे, सो द पर्सेंटेज ऑफ द सीट्स इन द लोकसभा आर नॉट इन्क्रीज्ड इन दॅट वे, इन दॅट मॅनर. आणि percentage of seats is not increased in your state legislature. So that is also issue. त्याच्यानंतर येतं एसटीज किती आहे? अराउंड 10% एसटीचं रिझर्वेशन. आणि ओबीसी शी रिलेटेड जर आपण पाहिलं तर, ऍज इफ वी कन्सिडर द बेस of 1931 census and the Mandal Commission's report, so around 3,900 plus castes are there in OBCs. आता OBC, ST आणि SC प्लस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचे किती आहे? 10%. SC चे किती? 15%. किती झाले? 25%. ST शेड्यूल ट्राइब्स किती? 10%. किती झाले? 35%. त्यानंतर विमेनला पण रिझर्वेशन दिलं जातं वेगवेगळ्या सर्व्हिसेस मध्ये किंवा या सर्व ह्याच्यामध्ये. आपल्याला जे पाहिलं आपण, तर त्याच्यात विमेन साठी पण स्पेशल सर्व्हिस रिझर्वेशन आहे, तर ते अराउंड 33% आहे. तर हे सगळं आपण टोटल केलं आणि ओबीसीचं 27%. तर भारतामध्ये आपलं जे काही पॉप्युलेशन आहे त्याच्या 90% पॉप्युलेशन कम्स अंडर रिझर्वेशन. 90%. SC 15%, ST 10%, OBC 27%, women 33%, इकॉनॉमिक सेक्शन वीकर सेक्शन 10%. मग एवढा पूर्ण समुदाय 95%च्या जवळपास, म्हणजे जर आणखीन हे कन्सिडर केलं तर त्याच्यात आता 2 पॉइंट राहिले आपल्याला डिस्कस करायचे. एक म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि व्हर्टिकल रिझर्वेशन. तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे ते समजून घ्या. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये आता समजा SC आहे, ST आणि व्हर्टिकल रिझर्वेशन. तर व्हर्टिकल रिझर्वेशन मध्ये आता इंडियामध्ये आपल्याकडे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हे दोन्ही पण रिझर्वेशन पॉलिसीज ऍट द सेम टाइम फॉलो केले जातात. तर याच्यामध्ये व्हर्टिकल मध्ये काय आहे की समजा आता SC साठी 15% आहे रिझर्वेशन, ST साठी 10% आहे, आणि इथं जनरल ग्रुप आहे. तर रिझर्वेशन मधून जे कॅन्डिडेट आहेत, आपण सपोज फॉर एक्झाम्पल UPSC ची परीक्षा झाली आणि UPSC च्या परीक्षेमध्ये इथे आपल्याला असं लक्षात आलं की सर्वात टॉपचे जे 10 विद्यार्थी आहेत, तर they belong to SC community, so they can include here on the basis of merit. On the basis of merit they will be included in the general category. आणि नेक्स्ट 10 जे असतील SC चे, नेक्स्ट 15 त्यांना मग इथे स्कोप मिळेल. तो दॅट इज व्हर्टिकल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय? समांतर आरक्षण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये SC चा जे व्यक्ती असेल तो दो ही टॉप in the examination and he or she cannot get involved in the general group. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये समांतर आरक्षण म्हणजे आता SC साठी जर 10 जागा असतील तर 10 जागामध्ये 3 महिलांसाठी, 2 विकलांगांसाठी, ह्या 10 जागामध्ये मग ते 3 महिला आणि 2 विकलांग जर याच्यामध्ये
इन्क्लूड केले गेले तर तो कोटा पूर्ण झाला, मग त्यांना जनरल मधून रिझर्वेशन दिलं जाणार आहे. दॅट इज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तर एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेऊ आपण पूर्ण सुरुवातीपासून आपण जे पाहिलं ते. तर एक सुरुवातीला आपण इक्वॅलिटी, जस्टिस आणि सोशल जस्टिस, डिस्क्रिमिनेशन आणि ह्या विषयाचा जे रिलेशन आहे ते सायकोलॉजी सोबत, सोशियोलॉजी सोबत. सोशियोलॉजी मध्ये सामाजिक स्ट्रक्चर, सोशल स्ट्रक्चर, सोशल ज्या त्या वर्ण सिस्टीम असेल, कास्ट सिस्टीम असेल. So we have discussed about that. Then we discussed about the historical background of the reservation. Then we discussed about the British rule and the constitutional development, various acts and laws, some landmark cases, and then we discussed about constitutional provisions related to reservation, types of reservation, horizontal and vertical. Then political reservation, reservation in education, reservation in job, commissions, different commissions for SCs, STs, OBCs, Mandal Commission and other commissions, Kelkar Commission 1953 we have discussed about any impact of that. And today the present scenario, 10% weaker economical weaker section साठी जे reservation दिलेले आहे. So we have discussed all this in the short period of time. We have tried to discuss all these various aspects and elements of the reservation. So we need more time to discuss each and every case, constitutional amendment,